नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार। मी नागे गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। पुन्हा एकदा नवीन दिवस, नवीन व्हिडिओ, नवीन प्रोजेक्ट मी आपल्यासाठी घेऊन आलोय। आणि जेव्हा जेव्हा नवीन लॉन्च येतो तेव्हा नागेश सर तुमच्यासाठी यूट्यूबच्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येतात। आज पुन्हा एकदा तसाच एक नवीन लॉन्च आलाय आणि मी म्हटलं पहिल्यांदा आपल्या लोकांपर्यंत प्रोजेक्ट आणावा। तर लोकांना प्रोजेक्ट दाखवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लोकेशन। मी आता प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये लोकेशन पहिला दाखवतो। लोकेशन का दाखवतो? कारण की प्रॉपर्टी घेताना पहिल्या डोक्यामध्ये विचारतो लोकेशनचा। त्यामुळे तुम्ही बघू शकता, हा जो तुम्हाला रोड सर्व दिसतो अगदी जवळ शिळफाटा, कल्याण शिळफाटा। जर तुम्ही डोंबिवलीमध्ये राहतात, तुम्ही दिवाळीला राहतात, तुम्ही मुंबईला राहतात, ठाण्याला राहतात, कुठे पण राहतात, पण ज्याला शिळफाटा माहित नाही ना असा कोणी व्यक्ती नसतात। शिळफाटा लोकेशन एक असं लोकेशन तिकडनं कनेक्टिव्हिटी वाईज तुम्ही नवी मुंबई कनेक्ट करू शकता, पनवेलला जाऊ शकता, तुम्ही दिवा स्टेशन अगदी व्यापारी अगदी धाक्याच्या अंतरावरती दिवा असेल, तुमचं डोंबिवली कल्याण असेल, एवढं सगळं तुम्हाला जवळ मिळते। आणि असा बँक ऑन रोडला प्रोजेक्ट, एक असा प्रोजेक्ट, एक असा डेव्हलपर जो गेली 30 वर्ष रिअल इस्टेट मध्ये काम करतोय। प्रोजेक्ट बद्दल, डेव्हलपर बद्दल मी तुम्हाला सांगतो, पण लोकांचे समजून घ्या, इट्स अ बँक ऑन रोडला प्रोजेक्ट आहे। हा आहे कल्याण शील रोड, इथून कल्याण शिळफाटा अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती, डोंबिवली बघायला 10-15 मिनिटाच्या अंतरावरती, दिवा स्टेशन 5-10 मिनिटाच्या अंतरावरती, असा कनेक्टिव्हिटी वाईज आणि तुमच्या खिशाला परवडणार 40 लाख 45 लाखाच्या बजेटमध्ये वर बघतात। कल्याण शील रोड वरती एक लक्झरी सेगमेंट मधला प्रोजेक्ट पाहिजे, 2 BHK बघतात, एक साधारणतः 50-60 लाखाच्या बजेटमध्ये, तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा। लोकेशन तर तुम्हाला नक्कीच आवडलं असणार, कारण की एवढा बँक ऑन रोडला प्रोजेक्ट आहे। शिळफाटा, शील रोड, दिवा कनेक्टिव्हिटी, डोंबिवली कनेक्टिव्हिटी, नवी मुंबई कनेक्टिव्हिटी, पनवेल कनेक्टिव्हिटी, सगळं काय जवळ आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा आपल्या मनात प्रश्न येतो की लोकेशन आवडल्यावरती डेव्हलपर थोडा विश्वासाचा आहे का? म्हणजे आपण जर पैसे टाकणार अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये 3 वर्ष 4 वर्षांचं पदेशन आहे, पण डेव्हलपरचं काम कसं आहे, मार्केटमध्ये डेव्हलपरचं नाव आहे का? डेव्हलपर बद्दल सांगायला गेलं ना, गेली 30 वर्ष रिअल इस्टेट व्यवसायात काम करतोय। आता त्यात 60 पेक्षा जास्त प्रोजेक्ट त्यांनी डिलिव्हर केलेले आहेत। 12,000 पेक्षा जास्त फॅमिली ऑलरेडी हॅपीली राहत आहेत। इतके ऑन गोईंग प्रोजेक्ट आहे ना, म्हणजे या 5-6 किलोमीटर मध्ये डेव्हलपरचे 20 प्रोजेक्ट ऑन गोईंग चालू आहेत। असा डेव्हलपर त्याचं काम बोलतो का बोलतो? तुम्ही हा मॉडेल बघा, तुम्हाला लक्षात येईल। हा जो मॉडेल केला ना, मला तर पहिला असं वाटलं कुठलं 5 स्टार हॉटेलची थीम वगैरे काय असं काय, पण तुम्ही बघा पॅलेशियल लिव्हिंग आहे, हिस्टोरिकल एखादा तुम्हाला असं वाटेल कुठं ऐतिहासिक तुमची बिल्डिंग असणार आहे। 7.5 एकरचा लँड पार्सल आहे, तुम्ही बघू शकता। त्यामुळे डेव्हलपरने 7 टावर आणले। आता सध्या डेव्हलपरने 5 टावर उभे करून दाखवलेत। हे जे 2 मध्ये लँड पार्सल आहेत, इथं इन फ्युचर डेव्हलपमेंट आहेत। क्लब हाऊस तुम्ही बघू शकता, कुठं स्पेशियस हिस्टोरिकल असं क्लब हाऊस आहे। हे 5 टावर तुम्ही बघू शकता। तुमचं भविष्यामध्ये कॉम्प्लेक्स कसं असेल हे असं असेल, तुमच्या समोर चित्र आहे। बिल्डिंगचं एलिव्हेशन बघा, हिरानंदानी सारखं एलिव्हेशन दिलेलं आहे। लक्झरी सेगमेंट मधला प्रोजेक्ट काय आहे हे तुम्हाला बिल्डिंगचा मॉडेल बघून लक्षात आलं असेल। 1 BHK 2 BHK कॉन्फिगरेशनचे फ्लॅट आहेत आणि कार्पेट किती आहे, प्राइस काय, पहिला फ्लॅट बघा, नंतर मला शेवटला मी सांगतो। चला आपण फ्लॅट बघूयात। प्रोजेक्टचं लोकेशन तुम्हाला आवडलं असणार, त्यानंतर मला मी बिझनेस तो मॉडेल दाखवला प्रोडक्टचा, तो तुम्हाला आवडला असणार। आणि तुम्हाला आता सांगतो की लक्झरी सेगमेंट मधला प्रोजेक्ट देऊन पण डेव्हलपरने फ्लॅटमध्ये कुठं मात्र कॉम्प्रोमाइज केलेलं नाही। कारण की हा प्रोजेक्ट मध्ये या फ्लॅटची प्राइस 40-45 लाखाचं बजेट आहे ना, जी लोक 40 लाखाच्या आसपास फ्लॅट बघतात, तो त्यांच्यासाठी हा फ्लॅट त्यांच्यासाठी प्रोजेक्ट डेव्हलपरने बाल्कनी दिली, तुम्ही बघू शकता। डेक बाल्कनी प्रॉपर एवढा स्पेस दिलेला, टेरेस तुम्ही बाल्कनी बघू शकता, एवढी डेक बाल्कनी मला मिळते। कार्पेट किती आहे, प्राइस फायनल काय तुम्ही सांगतो, व्हिडिओ पण पूर्ण बघा। हॉल एवढा सफिशियंट आहे, छोटी फॅमिली आहे। या साईडला बघा तुम्ही किचन, डबल साईड प्लॅटफॉर्म दिलेला आहे, त्याशिवाय किचनला छोटीशी गावाला बाल्कनी दिलेली। मी परत एकदा सांगतो, 40-45 लाखाच्या प्रॉपर्टीमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये फ्लॅट बघतात आणि शिळफाटा लोकेशन अगदी हायवेला लागून प्रोजेक्ट बघतात। हे तुमचे 2 वॉशरूम मी बघू शकता। या साईडला WC चा स्पेस दिलाय, या साईडला बाथचा स्पेस दिलाय आणि हा तुमचा एक बेडरूम, वॉर्डरोबला जागा दिलेली आहे, बेड ठेवून सुद्धा इतकी जागा आहे। छोटी फॅमिली मी परत एकदा सांगतो, छोटं कुटुंब, सुखी कुटुंब, 1 BHK बघतायत। 365चा रेरा कार्पेट आहे, त्याच्यामध्ये डेव्हलपरने मला डेकची बाल्कनी दिली आहे, किचनला सुद्धा बाल्कनी दिली आहे। याची प्राइस 42 लाख प्लस टॅक्सेस आहे, पण डेव्हलपर तुम्हाला 40-45 लाखाच्या बजेटमध्ये जो बजेट असेल, 40 लाख जरी बजेट असेल तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा। तुम्हाला मी जेवढं मॅक्झिमम माझ्याकडून करून देईल तेवढं तुम्हाला करून देतो। 1 BHK तुम्हाला आवडला असेलच, कारण की 40-45 लाखाच्या बजेटमध्ये 1 BHK मिळतोय। आता 2 BHK बघा, 2 BHK मध्ये काही एक गोष्टी आहेत ना, ज्या डेव्हलपरने वेगळ्या दिल्यात, की प्रत्येकजण 2 BHK मध्ये बेडरूम देतो, बाल्कनी देतो, पण या डेव्हलपरने ऑफिसचा स्पेस वेगळा दिलेला आहे। हा तुमचा लिव्हिंगचा हॉल झाला। पहिला बाल्कनी बघून घ्या, एवढी बाल्कनी तुम्हाला सफिशियंट आहे। ज्यांना बाल्कनी पाहिजे, बाल्कनी प्रेमी आहेत, त्यांच्यासाठी एवढी बाल्कनी मिळते। या साईडला मला 2 खुर्च्या टाकून आरामात बसू शकतात। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं येतं की ही जी जागा आहे ना, याला डेव्हलपर हे जे पार्टिशन काचेचं डेव्हलपर स्वतः करून देतोय। आणि या साईडला तुम्ही बघू शकता ऑफिसचा स्पेस आहे, ऑफिस वर्क स्टेशन। आता वर्क फ्रॉम होम चालू आहे, बऱ्याच जणांना घरून काम करायला लागतं,
त्यांच्यासाठी ही जागा आहे, वर्क फ्रॉम होम असेल तर. मातांनो बघितलं किचन बघा, डबल साइड प्लॅटफॉर्म दिलेलं आहे, त्याशिवाय तुम्हाला बाल्कनी दिलेली आहे. क्या बात आहे. बाल्कनी तुम्हाला मिळते, डबल साइड किचनचं प्लॅटफॉर्म मिळते. 2 BHK. मी कार्पेट मला शेवटला सांगतो, मुद्दाम पहिला फ्लॅट बघून घ्या. हे पार्टिशन देतोय, हा वर्क स्टेशनची जागा देतोय, हा तुमचा कॉमन बेडरूम. तुम्ही बघू शकता वॉर्डरोबला ठेवायला जागा सुद्धा दिली आहे. बच्चा कंपनी असेल, सिनियर सिटीजन असेल, एवढी जागा सफिशियंट आहे. हा तुमचा कॉमन वॉशरूम स्पेशियस आहे. आणि ही जी जागा आहे याला तुम्ही तुम्ही इथे वॉशिंग मशीनसाठी ड्रायर दिलेलं आहे, कबड बनवू शकता, लॉन्ड्री स्पेस बनवू शकता, जशी तुमची इच्छा. या साईडला तो मास्टर बेडरूम, वॉर्डरोबला जागा देऊन सुद्धा इतकी बेड ठेवून सुद्धा जागा दिलेली आहे. 2 BHK मध्ये 520 कार्पेट पासून 579 कार्पेट, ऑलमोस्ट 600च्या आसपास कार्पेट आहे. आणि प्राइस फक्त आणि फक्त 60-65 लाखाच्या आसपास आहे. जर तुम्ही 2 BHK बघता, 60 लाख बजेट आहे, 65 लाख बजेट आहे, तर या प्रोजेक्टला व्हिजिट करा. 1 BHK 40-45 लाख बजेट आहे, या प्रोजेक्टला व्हिजिट करा. एक लक्झरी सेगमेंट मधला प्रोजेक्ट, 7 एकरचा टाउनशिप प्रोजेक्ट आहे, 7.5 एकरचा. त्याच्यामध्ये 7 टावर येणार आहेत आणि पॅलेशियल लिव्हिंग आहे. एक हिस्टॉरिकल असे एलिव्हेशन आहे बिल्डिंगचं. 3 ते 4 वर्षामध्ये पजेशन आहे. ज्यांना पेमेंटसाठी फ्लेक्सिबिलिटी पाहिजे, टाइम पाहिजे, ज्यांच्याकडे डाऊन पेमेंट कमी आहे, त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट आहे. आणि या डेव्हलपरचं सगळ्यात मोठं म्हणजे USP पॉईंट हा आहे की ॲप्रिशिएशन मिनिमम तुम्हाला 10% मिळणार, कारण की एअरपोर्ट बाजूला येत आहे, अगदी जवळच एअरपोर्ट आहे. प्रोजेक्टपासून येणारं नॅशनल हायवेला बँक ऑन प्रोजेक्ट आहे. आणि पुन्हा एकदा मी तेच सांगेल, जी लोक माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओ बघतात त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करा, पण माझा व्हिडिओ इतरांना शेअर करा ज्यांचं पण घराचं स्वप्न आहे. 40-45 लाखाच्या बजेटमध्ये 1 BHK बघतात, शिळफाटाजवळ पाहिजे, कल्याण डोंबिवली जवळ पाहिजे, दिवा जवळ पाहिजे, त्या लोकांसाठी हा प्रोजेक्ट आहे. 40-45 लाखामध्ये 1 BHK आणि 2 BHK 60-65 लाख. चला, बाकी माहिती तुम्हाला कॉल करा मला, तुमच्या स्वप्नातलं घर पूर्ण करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.